शिबलापूर येथे बेकायदा वाळू उपशाविरोधात उपोषणकर्ते संजय मनतोडे यांची उत्कर्षा रुपवते यांनी भेट घेतली. शिबलापूर येथे बेकायदा वाळू उपशाविरोधात उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते संजय मनतोडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य सचिव उत्कर्षा रुपवते यांनी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी चळवळीत आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. चळवळीतून संघर्ष सातत्याने चालू असतो, मात्र प्रकृती महत्त्वाची असते. प्रकृती चांगली असली तर संघर्षाला अधिक बळ मिळते, असे मत रुपवते यांनी व्यक्त केले. संजय मनतोडे हे शिबलापूर माळेवाडी येथे बेकायदा वाळू उपशाच्या विरोधात उपोषणाला बसले होते. प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर नुकतेच त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. या भेटीदरम्यान रुपवते यांनी प्रशासनाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. सध्याच्या परिस्थितीत प्रशासनातील लोकही हतबल झाले असून चोहोबाजूंनी दबाव असल्याने ते निर्णय घेऊ शकत नाहीत. प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर चालत असून भविष्यात याचा मोठा तोटा लोकांना सहन करावा लागणार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी संजय मनतोडे यांनी वाळू डेपोमध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल आपली खदखद व्यक्त केली. या प्रसंगी प्रा. अनिल मनतोडे, राजेंद्र मनतोडे, उपसरपंच सुनील मनतोडे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.